यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। पुढील 4 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम घाटाच्या परिसरात जोरदार पावसाचा तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। अकोल्यामध्ये रविवारपासून उसंत घेतलेल्या पावसाने पहाटे 5 वाजता पुन्हा दमदार एंट्री केली आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतोय। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून खामगाव आणि शेगाव तालुक्याला पावसाने चांगलंच झोडपलंय। एकट्या खामगाव तालुक्यातील एकूण 12 महसूल मंडळांपैकी 8 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यात मागील 5 ते 6 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, मात्र ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार पावसाने आगमन केलं, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं। यामुळे बळीराजा मात्र सुखावलाय। मागील 2 दिवसापासून मुंबई शहर आणि परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। मुंबईच्या पाणीसाठ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी एका दिवसात 4% वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयातील पाणीसाठा हा 18%वर पोहोचला आहे। हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्यातील 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। ठाणे जिल्हा प्रशासनाने तसे आदेशही जारी केले आहेत। हवामान खात्याने मुंबई महानगराला पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महामुंबई परिसरातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे। प्रादेशिक हवामान केंद्राने पुणे जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने पुणे जिल्ह्यातील 12वी पर्यंतच्या सर्व शाळांना आज सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत। रायगड, नवी मुंबई, रत्नागिरी या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांनी सावधता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरांमध्ये मध्यरात्रीपासूनच वाढ करण्यात आली आहे। सीएनजी गॅसच्या दरामध्ये प्रति किलो 1.5 रुपयांची तर पीएनजी गॅसच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ झाली आहे। वडाळा ते मानखुर्द दरम्यान लोकल रेल्वे वाहतूक ही ठप्प झाल्यामुळे एरवी तोट्यात धावणाऱ्या मोनोरेलकडे प्रवाशांची पावलं आपल्याकडे वळली आहेत। चेंबूर, वडाळा, दादर, लालबाग, महालक्ष्मी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोनोरेलला पसंती दिली आहे। दररोज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मोनोरेल मार्गिकेवरून जिथे 12,000 प्रवासी प्रवास करत असतात, तिथे सोमवारी तब्बल 18,000हून अधिक प्रवाशांनी मोनोरेलने प्रवास केला आहे। राज्यातील उपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक दर्जाच्या 15 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात। गृह मंत्रालयाने या बदलांचे आदेश जारी केले आहेत। त्यात राज्य कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक इथं बदली करण्यात आली आहे। ठाणे शहरात मुंबई पालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये 10% कपात लागू केली गेली आहे। ठाणेकरांना पुढील 3 दिवस 50% यामुळे पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। पाणी पुरवठा कमी होत नसल्याने पालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने ठाणे पालिकेने हा निर्णय घेतला आहे। पनवेलमधील सिडको वसाहतीमध्ये बुधवारी सकाळपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पाणी संकटाला सामोरं जावं त्यांना लागणार आहे। कळंबोली, काळुंद्रे, करंजाडे आणि नवीन पनवेल या वसाहतींमध्ये पाणी पुरवठा हा बुधवारी ते गुरुवारपर्यंत बंद राहणार असून नागरिकांना कसरत करावी लागणार आहे। पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू करण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे। सीआयएसएफ जवानांच्या नियुक्तीनंतर आता तांत्रिक प्रक्रियेसाठी पूर्णत्वास येत असून येत्या रविवारी म्हणजेच 14 जुलै रोजी हे नवं टर्मिनल सुरू करण्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। पश्चिम रेल्वेवरून प्रवास करताना मौल्यवान वस्तू, त्याचं साहित्य विसरणाऱ्या प्रवाशांना आरपीएफच्या कर्मचाऱ्यांद्वारे साहित्य ताब्यात घेऊन प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना परत केलं जात आहे। ऑपरेशन अमानत या अंतर्गत ही मोहीम सुरू असून जानेवारी ते जून 2024 या 6 महिन्यामध्ये 5 कोटी रुपयांचं साहित्य आरपीएफनं प्रवाशांना स्वाधीन केलं आहे।
तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार घातल्याच्या प्रकरणावरून आता नवीन वाद उफाळू लागलाय. काही पुजाऱ्यांनी याला विरोध केल्यानंतर आता भोपे पुजारी मंडळानं चॉकलेटचा हार घालण्याला काहीच गैर नसल्याचं म्हटलंय. हार घालण्याचं समर्थन केलंय. जे पुजारी नाहीत अशीच लोक यावर आक्षेप घेऊन संभ्रमाचं वातावरण निर्माण करून आपली भूमिका बजावतात असं भोपे पुजारी मंडळानं घेतलंय. जळगावातील म्हसावद येथील रेल्वे गेट दुरुस्तीच्या कामामुळे 10 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलंय. वाहनधारकांनी तसंच परिसरातील नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असं आवाहन रेल्वे विभागाच्या वतीनं करण्यात आलंय. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची तरतूद असलेला शासन निर्णय हा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं जारी केलाय. त्यामुळे ज्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना ही सुविधा मिळणार आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागानं विविध 10 जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला अर्ज केलाय. मात्र आयोगाच्या अंतिम तपासणीत जीटी वैद्यकीय महाविद्यालय मुंबईला परवानगी दिली आहे. बाकी 9 मेडिकल कॉलेजना अध्यापकांनी अपुरी संख्या त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा अभाव या कारणांमुळे परवानगी नाकारली आहे. नीट यूजी परीक्षेच्या पावित्र्याला धक्का लागलाय. त्याचा जर या परीक्षेचा संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम होत असेल तर ही परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश देण्यात आलेत असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं एनटीए आणि सीबीआयला दिलाय. पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्राध्यापकांच्या 111 रिक्त जागांसाठी सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे 6 महिने रखडपट्टी झाली आहे. आता एसीबीसी घटकांमधील उमेदवारांनाही अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे पात्रताधारक उमेदवारांना आणखी काही काळाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाच्या स्वमालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी 5,000 अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे. या अंतर्गत मागील 3 वर्षांमध्ये 16,885 अंगणवाडी केंद्रांचं स्मार्ट अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतर झालंय. याची गती वाढवण्यासाठी शासनानं परवानगी मागितली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये महाविकास आघाडीकडून धरणे आंदोलन करण्यात आलंय. खामगावला जिल्हा घोषित करावा, लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीमध्ये 5 जवान शहीद झालेत तर 5 जवान हे जखमी झालेत. लोहाई मल्हार या भागामध्ये नियमित गस्तीवरती असताना दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलंय. जालन्यातील मियासाहेब दर्गा परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवकाचा धारदार शस्त्रानं खून करण्यात आलाय. अद्यापही हत्येचं कारण अस्पष्ट आहे. मात्र भर रस्त्यामध्ये हत्या झाल्यानं शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती नव्या विमानांच्या माध्यमातून सेवेचा कायाकल्प केलेल्या एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीच्या ताफ्यामध्ये आगामी काही महिन्यामध्ये 20 नवीन विमानं दाखल होणार आहेत. एअरबस कंपनीच्या A320 ही विमानं आहेत. या नव्या विमानांमुळे देशांतर्गत मार्गावरती तसंच तुलनेनं जवळच्या अंतरावरती परदेशातील प्रवासाची व्याप्ती ही कंपनीला वाढवता येणार आहे. जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीत या देशांमध्ये तेलाचे साठे तयार करण्याचा भारताचा विचार आहे. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी देशाच्या हिताच्या अनुषंगानं स्ट्रॅटेजिक स्टोरेजसाठी जागा निवडताना त्याचबरोबर स्टोरेजचं भाडं वाहतुकीच्या खर्चापेक्षा जास्त होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. मुंबईत पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. दादर स्टेशन पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 शेजारच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय. त्यामुळे फास्ट ट्रेन 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतायत. मुंबईतल्या ईस्टर्न फ्री वेवर माहुल परिसरामध्ये 1 ते 2 फूट पाणी साचलेलं दिसून येतंय. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ही मंदावली होती. मुसळधार पावसानंतर सायनच्या गांधी मार्केट परिसरामध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं. साधारण कारची चाकं बुडतील एवढं पाणी तरी या परिसरामध्ये साठलं होतं आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. संध्याकाळच्या सुमारास मुंबईला पुन्हा एकदा पावसानं चांगलं झोडपलंय. यावेळेस परळ भागामध्ये रस्ते जलमय झालेले पाहायला मिळालं. घरी परतणाऱ्यांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वांदे झाले. बुलढाण्याच्या एकफळमध्ये पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळते. जोरदार पावसानंतर शेतकऱ्यांची पिकं ही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. गावातील अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं साहित्य जे आहे ते वाहून गेलं असून नुकसान भरपाईची मागणी जोर धरतीये.
रत्नागिरीत गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे जिल्ह्यातील नद्या या दुथडी भरून वाहत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इशारा जो आहे तो पालिकेने दिलाय। नद्यांचं पाणी समुद्रात जाऊन मिळत असल्यामुळे तसंच वादळी वाऱ्यामुळे समुद्राला उधाण आलंय। मिऱ्या भागामध्ये समुद्रात उंच लाटा उसळल्याचं दिसून आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातला प्रसिद्ध मार्लेश्वर धबधबा हा ओसंडून वाहतोय। संततधार पावसानंतर या धबधब्याने रौद्र रूप धारण केल्याचं दिसून येतंय। धबधब्याच्या मुख्य ठिकाणी भाविकांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे। भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरनं उघडलेत। हतनूर धरणातून 19,105 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात येत असून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रत्नागिरीत दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून काजळी नदी ही इशारा पातळीच्या दिशेनं वाटचाल करते। पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते आणि नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या मानवी वस्तीत पुराला धोका निर्माण होऊ शकतो, अशी जी भीती आहे ती आता व्यक्त होतीये। तर आता बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।